रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ तुळशी विवाह कार्तिक एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत साजरा केला जातो। मुख्यतः द्वादशीला तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे। विवाहाची वेळ ही गोधुली म्हणजे गायी रानातून चरून घरी येण्याची वेळ म्हणजे सायंकाळची असते। या वेळेमध्ये तुळशीची विवाह लावले जाते। आपल्या घरी जी तुळस आहे तिला आपली लेक समजून, ज्येष्ठ कन्या समजून बाळकृष्णाच्या मूर्तीशी किंवा शालिग्रामाशी, भगवान विष्णूंशी तुळशीचा विवाह लावला जातो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने तुळशी विवाह कसा करावा, तुळशीचं लग्न कसं लावावं याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तुळशी विवाह संध्याकाळी केला जातो सायंकाळच्या वेळेस। तर त्या अगोदर तुळशी वृंदावन स्वच्छ करून घ्यायचं। तुम्ही त्याला रंग देखील लावू शकता। त्यानंतर मध्यभागी स्वस्तिक काढू शकता। त्यानंतर रांगोळीने तुम्ही राधाकृष्ण किंवा राधा दामोदर प्रसन्न किंवा शुभ विवाह असं तुम्ही लिहू शकता। यानंतर आपण तुळशी विवाहाला प्रारंभ करणार आहोत। त्या अगोदर आपण साहित्य काय लागते पाहूया। तर गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही घेऊ शकता। घरामध्ये पूजा मांडणार असाल तर घरामध्ये तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती, बाळकृष्णांची मूर्ती घेऊ शकता किंवा गणपती स्वरूप तुम्ही सुपारीची स्थापना केली तरी देखील चालेल। तांबण घ्यायचं आहे। कलश स्थापण्यासाठी तांब्याचा कलश गळ्यापर्यंत येईल इतपत पाणी भरून घेतलेलं आहे। अक्षता घ्यायच्या आहेत, निरांजन घ्यायचं आहे, धूप दीप घ्यायचं आहे, घंटा घ्यायचा आहे, अंतर पाठ म्हणून पांढरं वस्त्र घ्यायचं आहे, मध्यभागी ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। तांदूळ टाकण्यासाठी म्हणजे अक्षता आपण ज्या घेतलेल्या आहे त्यामध्ये हळदी कुंकू मिक्स करून घेतलेला आहे। तुम्ही अभिषेक घालण्यासाठी दूध, पाणी किंवा पंचामृत घेऊ शकता। 1 रुपयाचं कॉर्न, सुपारी, त्यानंतर फुले घ्यायची आहेत, विड्याची 5 पाने किंवा तुम्ही आंब्याचं डहाळं घेऊ शकता। हळदी कुंकू घ्यायचं आहे। या दिवशी नैवेद्य म्हणून तीळ घेतले जातात व बाळकृष्णाला तीळ वाहिले जातात, त्यासाठी तीळ घ्यायचं आहे। कापसाचं वस्त्र घ्यायचं आहे, ओली हळद घ्यायचं आहे म्हणजे हळदीमध्ये थोडंसं दूध घालून ओली करून घ्यायचं आहे। ओटीचं साहित्य घ्यायचं, ब्लाऊज पीस, नारळ, तुम्ही खणा नारळाने ओटी भरू शकता। साज शृंगाराचं साहित्य, कापूर, सौभाग्यवान घ्यायचं आहे, बांगड्या घ्यायच्या आहे, स्वच्छ पाणी घ्यायचं आहे, आवळा, चिंच, बोरे या दिवशी घेतली जातात ते घ्यायचं आहे। यानंतर या दिवशी आपल्याला 2 नारळ लागणार आहेत ओटीसाठी आणि कलश स्थापनेसाठी। मोठं भांडं घ्या, त्यामध्ये आपण जेव्हा अभिषेक घालू तर ते पाणी त्यामध्ये ओतायला येईल आणि आपल्याला पूजा करताना बऱ्याच वेळा उठायला लागणार नाही, कारण की पूजेच्या वेळेस आपण उठायचं नसतं। यानंतर आपल्याला 4 ऊस किंवा 2 ऊस घ्यायचा आहे। या दिवशी ऊसाला मामा म्हटलं जातं आणि ऊसाचा मांडव बांधला जातो। तर इथे मी व्हिडिओमध्ये ऊसाचा मांडव बांधला नाही कारण की मला ते शक्य झालं नाही। तुळशी विवाहाच्या वेळेस ऊस उपलब्ध होतो त्यावेळेस तुम्ही ऊसाचा मांडव करू शकता। यानंतर आपल्याला तुळशीची कुंडी स्वच्छ करून तुळशीला आपण साज शृंगार करून घ्यायचा आहे। तुम्ही साडी नेसवू शकता किंवा कुंडीला तुम्ही रंगरंगोटी करू शकता, हळदीने सारवून घेऊ शकता, अलंकार घालून घ्यायचे आहेत। अगदी नवरीसारखं आपल्याला इथे सजवायचं आहे। तर तुळशीची कुंडी देखील चौरंगावरती किंवा पाटावरती ठेवायची आहे। रांगोळीने स्वस्तिक काढून हळदी कुंकू पुष्प अक्षदा व्हायच्या। त्यानंतर ओम वास्तु पुरुषाय नमः असं म्हणायचं, त्यावरती पाट किंवा चौरंग ठेवायचा। त्यानंतर घरातील ज्येष्ठ व वडीलधाऱ्या लोकांना नमस्कार करायचा आहे, आशीर्वाद घ्यायचा आहे, पूजेला सुरुवात करायची आहे। सर्वात आधी स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आचमन करून घेऊया। तामणामध्ये आपल्याला डाव्या हाताने उजव्या हातामध्ये 3 वेळा पाणी घ्यायचं, ते पाणी प्यायचं। 4थ्या आणि 5व्या वेळी पाणी तामणामध्ये सोडायचं। ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम नारायणाय नमः म्हणून पाणी प्यायचं आणि त्यानंतर ओम गोविंदाय नमः असं बोलून 2 वेळा पाणी तामणामध्ये सोडायचं। अशा प्रकारे आचमन करून घ्यायचं आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करायची। सर्वात आधी दीप प्रज्वलन करून घेऊया, कारण की दिव्याच्या साक्षीनेच कोणतीही पूजा केली जाते। थोड्याशा अक्षता व्हायचा, त्यावरती हळदी कुंकू व्हायचं, त्यावरती निरांजन ठेवायचं आहे। निरांजन प्रज्वलित करून घ्यायचं, दिव्याला हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या, नमस्कार करून घ्यायचा। शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते। त्यानंतर फूल व्हायचं आहे। दिव्याकडे प्रार्थना करायची आहे की मी जी पूजा करत आहे ती देवांपर्यंत नक्की पोहोचव। त्यानंतर पूजेला सुरुवात करूया। सर्वात आधी श्री गणेशा करावा लागेल, कारण की श्री गणेशा केल्याशिवाय कोणतंही काम निर्विघ्नपणे पार पडत नाही। त्यासाठी सर्वात आधी गणपतीची आराधना करावी लागेल। तामणामध्ये आपण गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची। गणपती बाप्पांना 5 पळ्या स्वच्छ पाण्याने, 5 पळ्या पंचामृताने किंवा दूध पाण्याने, त्यानंतर 5 पळ्या स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्यायचं। शेवटच्या पळीमध्ये हळदी कुंकू अक्षदा फुलांच्या पाकळ्या घालायच्या आणि त्यानंतर आपण त्याने स्नान घालायचं
करायचं. गंधोदक स्नानम समर्पयामी असं बोलायचं. पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान घालून मूर्ती स्वच्छ करून घ्यायची. ओम महागणपते नमः, ओम गणपते नमः या मंत्राचा उच्चार करायचा आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवे सर्व कार्येषु सर्वदा. हे गणपती बाप्पा, आज मी जी ही पूजा करणार आहे तर ती निर्विघ्नपणे पार पडू दे अशी गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची. जोड विड्याच्या पानावरती अक्षता ठेवायच्या, त्यावरती हळदी कुंकू व्हायचं, त्यावरती गणेश मूर्ती विराजमान करायची. गणपती बाप्पांना हळदी कुंकू गंध पुष्प अक्षता व्हायचं आहे. जानवं वाहू शकता, कापसाचं वस्त्र घालायचं आहे, जास्वंदीचं फूल शक्य झाले तर घाला. त्यानंतर दुर्वा जर तुम्हाला भेटल्या तर दुर्वा देखील या दिवशी गणपती बाप्पांना तुम्ही वाहू शकता. अशा रीतीने गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या पूजेला सुरुवात करायची आहे. आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशीच्या दिवशी देव हे झोपी जातात, योगनिद्रेमध्ये जातात आणि त्यानंतर 4 महिन्याचा चातुर्मास जेव्हा संपतो तेव्हा कार्तिकी एकादशीच्या दिवशी देव हे जागे होतात. त्यानंतर देवांशी तुळशीचं लग्न लावलं जातं आणि या दिवसापासूनच आपल्या घरामध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये कोणतंही शुभकार्य केलं जातं. या चातुर्मासाच्या 4 महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचं लग्न यासारखी कार्य केली जात नाहीत. तर लग्नाच्या तारखा ह्या या वेळेमध्ये नसतात. तर चातुर्मास संपल्यानंतर आपण कोणाचेही लग्न करू शकतो. लग्नाच्या तारखा असतात आणि यानंतर लग्नविधी केला जातो. तर त्यासाठी सर्वात आधी तुळशीचं लग्न केलं जातं आणि तुळशीच्या लग्नानंतर आपण जे वधूवर आहे तर त्यांचं लग्न लावू शकतो. तर कलश स्थापना करून घ्यायची आहेत. अक्षदांचं आसन देऊन त्यावरती हळदी कुंकू वाहिलेलं आहे. गळ्यापर्यंत येईल इतपत पाणी भरून कलश ठेवायचा आहे. कलशावरती स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे. कलशावरती 5 आंब्याची किंवा 5 विड्याची पाने ठेवायची. हळदी कुंकू अक्षदा, 1 फूल, सुपारी, 1 नाणं आपण कलशामध्ये टाकायचं. त्यावरती श्रीफळ ठेवायचं आहे. शेंडीवरच्या बाजूने अशा प्रकारे श्रीफळ ठेवा. त्यानंतर कलशाला देखील आपण हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. अक्षदा व्हायच्या, 1 फूल व्हायचं आहे. अशा रीतीने कलश स्थापना करायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना देखील तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता. त्यानंतर तुम्ही काही आभूषणे घेतली असतील तर ते देखील तुम्ही घालून घेऊ शकता. या दिवशी बाळकृष्णाची आपल्या तुळशी मातेचा विवाह केला जातो किंवा शालिग्रामाशी देखील केला जातो. तर शालिग्राम प्रत्येकाच्या घरामध्ये नसतो, तर त्यासाठी आपण बाळकृष्णाची तुळशी मातेचा लग्न किंवा विवाह लावू शकतो. यासाठी बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे, तांबणामध्ये ठेवायची. त्यानंतर बाळकृष्णाला आपण 5 पळ्या स्वच्छ पाण्याने 5 पळ्या, त्यानंतर आपण दूध आणि पाण्याने किंवा पंचामृताने स्नान घालायचं. त्यानंतर 5 पळ्या स्वच्छ पाण्याने घालायचं. शेवटच्या पळीमध्ये हळदी कुंकू अक्षदा, त्यानंतर फुलाच्या पाकळ्या घालायच्या आणि त्याने स्नान घालायचं. गंधोदक स्नानम समर्पयामी. श्रीकृष्णांची अभिषेक करत असताना, पूजा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा. मूर्ती स्वच्छ करून घ्यायची, पुसून घ्यायची. या दिवशी आपल्याला नवरदेव म्हणून बाळकृष्णाची मूर्ती स्थापित करायची आहे. त्यासाठी आपण एक पाट मांडलेला आहे, त्यावरती पिवळे वस्त्र अंतरायचं आहे. त्यावरती स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आणि त्यावरती बाळकृष्णाची मूर्ती विराजमान करायची. बाळकृष्णांना देखील तुम्ही हळद, अष्टगंध किंवा गंध लावून घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही जे काही अलंकार घेतलेले असतील, वस्त्र घेतलेले असतील तर ते देखील आपण बाळकृष्णाला या दिवशी घालायचे आहेत. अगदी नवरदेवासारखं आपल्याला बाळकृष्णाला सजवायचं आहे. कापसाचं वस्त्र देखील व्हायचं आहे. या दिवशी बाळकृष्णाला तीळ वाहिले जातात, फूल व्हायचं आहे आणि नैवेद्य म्हणून देखील तीळ दाखवले जातात. यानंतर तुळशी मातेची पूजा करायला घेऊया. तुळशी मातेचा शाशृंगार आपण अगोदरच करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण ओली हळद करून घेतलेली आहे. तर ती ओली हळद म्हणजे हळदीमध्ये थोडंसं दूध मिसळून आपण ती ओली हळद केलेली आहे. तर ती तुळशी मातेला लावून घ्यायची आहे. 5 सुवासिनीने लावा किंवा एकच सुवासिनी असेल तर एका सुवासिनीने 5 वेळा लावावी. तर यानंतर आपण तीच हळद आपल्या बाळकृष्णाला देखील लावायची आहे. 5 सुवासिनीने लावायची किंवा एका सुवासिनीने 5 वेळा लावली तरी देखील चालेल. तर इथे मी तिलक लावून घेतलेला आहे त्या हळदीचा. तर इथे आपण जशी नवरा नवरीला जशी हळद लावतो तशीच आपण तुळशी मातेला देखील या दिवशी हळद लावणार आहोत लग्नाच्या अगोदर. यानंतर आपण तुळशी मातेला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत. तर तुळशीच्या ज्या फांद्या असतील तर त्या फांद्याच्या तुम्ही 5 ढाळ्यांना किंवा 5 फांद्यांना देखील तुम्ही हळदी कुंकू लावून घेऊ शकता. सुवासिनी असतील तर प्रत्येक सुवासिनीने लावली, 5 सुवासिनीने लावल्या तर देखील चालेल. त्यानंतर कापसाचं वस्त्र आपल्याला अर्पण करायचं आहे. या दिवशी तुळशीच्या झाडाला आवळा, चिंच आणि बोरे अर्पण केली जातात. तर हे साहित्य तुम्हाला भेटलं तर नक्की घ्यायचं आहे आणि ते
तुळशीच्या मुळाशी अर्पण करायचं आहे। तर अशा प्रकारे हे साहित्य अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला जे काही सौभाग्यवान आपण आणलं असेल तर ते देखील अर्पण करायचं। या दिवशी तुळशीच्या ज्या छोट्या बांगड्या मिळतात त्या देखील तुम्ही बांगड्या आणून तुळशीच्या फांद्यांना अडकवू शकता। तर अशा प्रकारे वाहिल्या किंवा फांद्यांना अडकवलं तरी देखील चालेल। तुम्ही तुळशी मातेला या दिवशी फुलांचा हार घालू शकता किंवा एक फूल वाहिलं तरी देखील चालेल। तर यानंतर आपण मध्ये अंतरपाट धरायचा आहे, म्हणजे नवरा नवरीच्या मध्ये तुळशी मातेच्या आणि बाळकृष्णाच्या मध्ये पांढरं वस्त्र धरायचं आहे। त्याच्या मध्यभागी स्वस्तिक हे काढायचं आणि त्यानंतर आपण मंगलाष्टक म्हणून घ्यायचे आहे। मंगलाष्टका म्हणून झालेल्या आहेत। तर यानंतर आपण जी अक्षदामध्ये आपण हळदी कुंकू वाहिलेलं होतं तर ते हळदी कुंकू वाहिलेल्या अक्षदा घ्यायच्या आणि सर्वांनी ह्या अक्षदा आपण शुभमंगल सावधान म्हणून नवरा नवरीच्या डोक्यावरती व्हायच्या आहेत। तर अशा प्रकारे आपला विवाह संपन्न झालेला आहे। यानंतर आपण तुळशी मातेची ओटी भरून घ्यायची आहे। त्यासाठी आपण खणा नारळाने ओटी भरणार आहोत। ब्लाउज पीस घेतलेला आहे, त्यावरती तांदूळ व्हायचा आहे। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे 5 वेळा आपण तांदूळ ठेवणार आहोत आणि त्यानंतर खारीक, खोबरं, सुपारी, हळकुंड आणि श्रीफळ असं आपण व्हायचं आहे। 1 रुपयाचं नाणं देखील वाहू शकता, बदाम वाहू शकता। त्यानंतर हळदी कुंकू आणि फूल अक्षता वाहून ओटीवरती देखील आपण हे साहित्य व्हायचं आहे। अशा प्रकारे ओटी भरून घ्यायची आहे। तर अशा रीतीने आपण तुळशी मातेचा आणि बाळकृष्णाचा अगदी साध्या सोप्या पद्धतीने विवाह केलेला आहे। तर इथे विवाह विधी हा संपन्न होतो। मंगलाष्टक मी ते म्हणून दाखवली नाही, तर मंगलाष्टकेचा संपूर्ण व्हिडिओ मी सेपरेट चॅनलवरती अपलोड करणार आहे। तो पाहून तुम्ही मंगलाष्टक म्हणू शकता, लिखित स्वरूपात देखील देणार आहे, म्हणजे तुम्ही वाचून देखील म्हणू शकता किंवा तुळशी विवाहाच्या वेळेस तो व्हिडिओ तुम्ही प्ले केला, यूट्यूबवरती लावून दिला तरी देखील चालेल। आजच्या व्हिडिओमध्ये तुळशी विवाहाची संपूर्ण माहिती अगदी साधी सोपी पद्धत आपण जाणून घेतलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तुळशीच्या वृंदावनाजवळ देखील तुम्ही हा विवाह लावू शकता, म्हणजे दारामध्ये जिथे तुळस आहे त्या वृंदावनाला सजवायचं आणि तिथे शेजारी दुसरा एक पाट मांडून बाळकृष्णाची मूर्ती स्थापित करायची आणि तिथे देखील तुम्ही उसाचा मांडव घालून तिथे तुम्ही तुळशीचा विवाह संपन्न करू शकता। ज्यांची कुंडी लहान आहे किंवा बाहेर तेवढीशी पुरेशी जागा नसेल त्यांनी घरामध्ये अशा रीतीने तुळशी विवाह केला तरी देखील चालेल। धन्यवाद।